सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याला आणि येथील रयतेला आज आनंदी आनंद झाला, जेव्हा किल्ले शिवनेरीवर मा जिजाऊंच्या पोटी शिवबा राजा जन्मला. मोगल आदिलशाही सत्तांच्या तावडीतून महाराष्ट्र मुक्त केला. शिवबा राजांच्या स्वराज्यरूपी अनमोल कार्याने मराठी मुलूक पावन झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबा राजांनी जन्म घेतला आणि त्यांनी स्वराज्याचा सूर्योदय घडवून आणला आणि येथील पारतंत्र्याचा काळोख दूर केला. मासाहेब जिजाऊ आणि शहाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वातंत्र्य सूर्याने या दख्खनच्या पठारावर स्वराज्यरूपी एक नूतन सृष्टीच निर्माण केली. शिवबा राजांचं दूरदर्शी कार्य आज आपल्यासाठी एक आदर्श जीवन जगण्यासाठीचा एक मूलमंत्र आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम तर महाराजांनी आपल्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची शिकवण दिली. रयतेचे स्वराज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या स्वराज्यरूपी स्वप्नाची पूर्तता केली. आजच्या तरुणांनी आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कार्य केले तर ते जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांचा खचून न जाता अतिशय धैर्याने व शौर्याने सामना करण्याची शिकवण महाराज देतात. स्वराज्य कार्य करताना महाराजांवर अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, मिर्झाराजे जयसिंग, औरंगजेब यांच्या रूपाने अनेक मोठे संकटे चालून आली, पण महाराज कधीच डगमगले नाही. अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने यशस्वी सामना केला. शिवाजी महाराज संकट समयी कधीच खचणारे नव्हते, तर शौर्याने लढणारे राजे होते. आजच्या तरुणांना संकट समयी हताश निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटाविरुद्ध लढण्याची शिकवण महाराज देतात. आजच्या तरुणांनी महाराजांच्या शिकवणुकीनुसार आचरण केले तर ते आपल्या क्षेत्रात नक्कीच उंच भरारी घेतील. त्यांना जीवनात कधीच अपयश येणार नाही. महाराज आपल्याला प्रयत्नवाद शिकवतात, कारण महाराज स्वतः एक प्रयत्नवादी राजे होते. एकदा अपयश आले तरी ते कधीच खचून जात नव्हते. पुरंदरच्या तहात 23 किल्ल्याच्या रूपाने अर्धे स्वराज्य मोगलांना द्यावे लागले, पण महाराज खचले नाही. तर आग्र्याहून परत आल्यावर गरुड भरारी घेऊन त्यांनी सर्व किल्ले जिंकून स्वराज्याची पुनर्उभारणी केली. शिवचरित्रातून हाच प्रयत्नवाद आपल्याला शिकता येतो. समस्त महिला वर्गाचा आपल्या माता भगिनीप्रमाणे सन्मान करण्याची, तसेच महिलांच्या सुरक्षिततेची शिकवण महाराज देतात. रांजेगावच्या गुजर पाटलाने एका महिलेशी बदअमल केला म्हणून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा देऊन स्वराज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी महाराजांनी दिली होती. आजच्या काळात महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना अशाच शिवनीतीची आवश्यकता आहे. महाराज आपल्या कार्यातून समतेची आणि धर्मनिरपेक्षतेची शिकवण देतात, कारण याच शिकवणुकीमुळे हिंदू, मुस्लिम आणि 18 पगड जातीतील एकनिष्ठ मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी कार्य केले. आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात महाराजांच्या या समतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणुकीची नितांत आवश्यकता आहे. जनताभिमुख राज्यकारभार करण्याची शिकवण महाराज देतात. स्वराज्यात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या हिताची विशेष काळजी घेतली जात होती. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा सक्त सूचना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शिवकाळात सर्वसामान्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या न होण्यामागे जनताभिमुख राज्यकारभारच कारणीभूत होता. महाराज त्यामुळेच रयतेचे राजे ठरतात. महाराज आपल्या प्रत्येक कृतीतून स्वाभिमानाने वागण्याची आणि मराठी अस्मितेचे पालन करण्याची शिकवण देतात. आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेल्यावर तेथे भर दरबारात साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही महाराजांनी स्वाभिमानी करारी बाणा दाखवून
औरंगजेबाला आणि त्याच्या बलाढ्य मोगल सत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला. आयुष्यात अशाच स्वाभिमानाने ताटमानेने जगायला महाराज शिकवतात. महाराज आजच्या काळात पाणी बचतीची म्हणजेच जल व्यवस्थापनाची दूरदर्शी शिकवण देतात. त्यांनी स्वराज्यात अतिशय अनोखी जल व्यवस्थापन करून रयतेला पाण्याची कमतरता कधीच भासू दिली नाही. पाणी बहुत जतन राखावे अशी आज्ञा देऊन त्यांनी गडावर आणि गडाखाली असंख्य तलाव निर्माण केले. राजगडावरील पद्मावती तलाव, रायगडावरील गंगासागर तलाव, सिंहगडावरील देवटाके, प्रतापगडावरील भवानी तलाव, पुरंदरवरील राजाळे तलाव, पन्हाळगडावरील सोमाळे तलाव आजही शिवरायांच्या जलव्यवस्थापन धोरणाची साक्ष देत उभे आहेत. वृक्षप्रेमी महाराज पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याची शिकवण देतात. गडावरील वृक्ष बहुत जतन राखावीत असे आव्हान त्यांनी केले होते. त्यांनी स्वतः रायगडावर आंब्याची झाडे लावून घेतली होती. वृक्षतोड न करण्याची त्यांची सक्त ताकीद होती. रयतेप्रमाणे स्वराज्यातील झाडांचीही काळजी घेणारे आपले पर्यावरणप्रेमी महाराज होते. आज पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर महाराजांच्या पर्यावरण संवर्धनाच्या शिकवणुकीची नितांत आवश्यकता आहे. आदर्शवत जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वाचणे आणि जी म्हणजे शिवनीतीनुसार जीवन जगणे होय. म्हणजेच मित्रहो, तुम्ही चांगले शिक्षण घेतले, चांगले वाचन केले आणि महाराजांनी सांगितलेल्या शिकवणुकीनुसार जीवन जगले तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच शिवाजी महाराज होऊ शकता. मित्रहो, अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं, शून्यातून उभं राहायला शिकवलं आणि आहे त्या परिस्थितीशी झगडून आपलं व्यक्तिमत्व घडवायला शिकवलं. त्यामुळे आज 350 वर्षानंतरही इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात. चला, त्यांच्या या दूरदर्शी कार्याचं, त्यांच्या शिकवणुकीचं आज अवलंब करूया आणि आपला स्वतःचा, समाजाचा, राष्ट्राचा विकास घडवून आणूया. या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.